एकीकडे बच्चू कडू यांचं महाएल्गार आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांचे सख्खे भाऊ हे सुद्धा सामील झालेले आहेत आणि एकूणच गावामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती असते ती गावाची परिस्थिती संपूर्ण परिवाराला माहीत असते आणि ज्या पद्धतीने शेतकरी जो आहे शेतकरी राबतोय एकूण काय परिस्थिती आहे गावात। आपण बच्चू भाऊंचे सख्खे भाऊ आहात। आपलं नाव काय म्हटलं? बाळू बाबारावजी कडू। आज जे आंदोलन आहे या आंदोलनात सर्व शेतकरी बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वात एकत्र आलेले आहे, काय सांगाल? या माध्यमातून शेतकऱ्यांचे वाखे पाहून शेतकऱ्याचं नापिकी पाहून कर्जमुक्ती झालेला कर्जबाजारी झालेला शेतकरी हे पाहून भाऊ आमचे शहरानं आणि फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं का कर्जमुक्तीकरण सातबारा कोराकरण याबद्दल आश्वासन दिलं होतं, पण 11 महिने झाले त्यानंतर त्यांनी आश्वासन मोकळं केलं नाही। वेळ आल्यावर बघू म्हणून आखरी आम्हाला ना अविस्त मोर्चा काढावा लागला आहे शेतकऱ्यात गावातल्या भावना हे करून। त्यानंतर आमच्या बच्चू भाऊंनी भावना व्यक्त केल्या, त्याच्या पाठीशी आम्ही साहेब खंबीरपणे उभे आहोत। ज्या पद्धतीने बच्चू भाऊ ज्या एकूणच आंदोलन करतात, दरवेळी आंदोलन करतात, अशात आपल्या घरचा पाठिंबा कसा असतो? आमच्या घरचा पाठिंबा भरपूर असतो, सातत्याने किती आंदोलन हो, आंदोलनात आम्ही नेहमी हजर असतो साहेब भाऊ। आणि आमचं कर्तव्य असं आहे, माझं तर हे आहे, मी कुठं जाणार नाही, बहिणीच्या घरने काही नाही, पण आंदोलनात गेल्याशिवाय राहणार। आपल्यासोबत आणखी त्यांचे मोठे भाऊ भैया कडू आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। काय एकूण या आंदोलनाबद्दल सांगाल? या आंदोलनाचं पहिले काँग्रेसची सत्ता होती, त्या सत्तेमध्ये जेव्हा सत्ता परिवर्तन करासाठी बीजेपीने जे खोटे आश्वासन दिले की आम्ही तुमचा 1.5 भाव करू, शेतकऱ्यासाठी विविध योजना आणू, आणि आपले फडणवीस साहेबांनी या निवडणुकीले 7-12 कोरा म्हणून 3 वेळा म्हटलं, आणि त्याच्या पहिले सत्तेत नसताना सोयाबीनले 6,000 भाव भेटण्यासाठी त्यांनी स्वतः दिंडी काढली पटेल सोबत, जे संघटनेचे ते पाशा पटेल सोबत। आज ते सत्तेत असताना एकही शब्द पाळून नाही राहिले। ठाकरे सरकार होतं, त्यांनी कर्ज माफी पण दिली आणि त्यांनी शब्द देऊन पाळले, पण फडणवीस साहेब जेव्हा सत्तेत होते तेव्हा म्हणतात की कर्जमुक्ती शक्य आहे, शेतकऱ्यांना मदत देणे शक्य आहे, पण स्वतः सत्तेत असताना हे फक्त हुकुमशाही करून आंदोलन पण करू देत नाही। हुकुमशाही मार्गाने आंदोलन दळपते, कायदा सुव्यवस्था सगळे यांच्या हातात घेऊन। मोजरी येथे उपोषण झालं होतं, त्यावेळी तुम्ही सोबत होते, आज सुद्धा खंबीरपणे भावाच्या पाठीशी उभे आहात। एकूण कसा हा आपला सर्व फॅमिलीचा पाठिंबा यांना असतो? आम्ही सगळे शेतकरी आहोत, आम्ही साहेब, आम्ही आमचा शेती हा व्यवसाय आणि शेतकऱ्याचा लढा, आम्ही एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याला न्याय भेटण्यासाठी आम्ही भाऊ सोबत आहे। आणि भाऊ शेतकऱ्यासाठी सतत सत्तेत असताना विधान भवनेत एकच माणूस जो विधान भवनेत जो प्रश्न मांडत होता विधान भवनेत, आणि सत्तेत नसताना आज आमदार नसताना ते शेतकऱ्यासाठी काम करून राहिले, आणि सत्तेत असताना शेतकऱ्यासाठी त्यांनी काम केलं, म्हणून आम्ही पूर्ण ताकदनं भाऊ सोबत आहे। वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष प्रहारचे विकास दांडके देखील आपल्यासोबत आहे। कशा पद्धतीनं हा जो लढा आहे हा लढा समोर जातोय? मला वाटतं राज्यातील पांढऱ्या वर्दीच्या नेत्यांनी हे पाहणं गरजेचं आहे की बच्चू भाऊंचे दोन्ही सख्खे भाऊ, आपण जर का त्यांची वेशभूषा या ठिकाणी दाखवली तर पूर्ण कपडे त्यांच्या मातीने माखलेले आहेत। यावरून लक्षात येते की आम्ही कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांचं कुटुंबही या ठिकाणी या लढ्यात सामील आहे आणि कार्यकर्ते सुद्धा सामील आहेत। सरकारने काल रडीचा डाव या ठिकाणी टाकला, न्यायालयाला समोर करून कुठेतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही बच्चू कडू भाऊंचे समर्थक आहोत आणि त्यांचे सैनिक आहोत। यापेक्षा कार्यकर्ते असतील हे सर्व या आंदोलनात सामील झाले आहेत, समर्थन करतात आहेत आणि शिष्टमंडळ ज्या पद्धतीनं काल सायंकाळी भेटीला आलं, त्यानंतर जी काही वाटचाली घडलेल्या आहेत, आता पुढे ज्या घडामोडी घडतात त्याकडे सुद्धा या कुटुंबाचं पूर्णतः लक्ष आहे। कार्यकर्ते सुद्धा या संपूर्ण घटनांकडे लक्ष ठेवून आहेत। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।